मी त्याला फार लहानपणापासून त्या ठिकाणी ओळखतो. तो सोशल मीडियामध्ये इतका पोहोचलेला आहे रोहित. तो कामापेक्षा सोशल मीडियामध्ये पहिल्यापासून आम्ही लोक कामात आहे. तेव्हा का मी तुम्हाला सांगतो, मी राष्ट्रवादीमध्ये पहिल्यापासून आहे, स्थापना झाल्यापासून आज पण मी राष्ट्रवादीतच आहे. रोहित पवार ज्यावेळेस आमच्या पक्षात होता, आता तो दुसऱ्या पक्षात गेलाय, आमच्या पक्षात होता घड्याळाच्या चिन्हाकडे, तेव्हाही सोशल मीडियामध्ये त्याची फार चांगली उत्तम टीम आहे. तो कामापेक्षा सोशल मीडियामध्ये पहिल्यापासून आम्ही लोक कामात आहे. मी विकास कामात आहे. सगळ्या दुनियाला माहिती आहे की मी 6 वाजल्यापासून विकास काम सुरू करतो. तो पहिल्यापासून ह्या सोशल मीडियामध्ये त्याला फार इंटरेस्ट आहे आणि अलीकडच्या जनरेशनमधला असल्यामुळं त्याला सोशल मीडियाचा वापर कसा करायचा, काय करायचा, मला 2-3 गोष्टी कानावर आल्या. एक तर वेल्हा तालुक्यातल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तो जो काही आरोप करतो त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे बँकेमध्ये CCTV कॅमेरे असतात, तर रात्री CCTV कॅमेरेमध्ये चेक करावं कालच्या तारखेला जेव्हा त्याने आरोप केलेला आहे की बँक खरंच उघडी होती का, उघडी असली तर किती वाजता उघडी होती, कोण त्या बँकेत आलं होतं, काय होतं. तो सोशल मीडियामध्ये इतका पोहोचलेला आहे रोहित की तो असं काहीतरी वेगळं दाखवून हे बाईट हे कालच्याच आहेत, हे परवाच्याच आहेत असं पण दाखवायला तो मागं पुढं बघणार नाही. त्याच्यामुळे त्याला सध्या काही उद्योग नाही आहे. तो सध्या असलेच बेडवाकडं प्रकार माझ्याबद्दल बोलणं आणि लोकांच्यामध्ये गैरसमज निर्माण करणं, 1 मिनिट, ह्या संदर्भामध्ये त्याचं त्या ठिकाणी काम चालू असतं आणि त्यांनी 2-3 असे सोशल मीडियामध्ये, आता ही माझी गाडी आहे, गाडीमध्ये मी तुमच्याशी बोलत असताना कोणीतरी तिथं 500-500च्या 2-4 नोटा टाकल्या आणि लगेच शूटिंग घेतलं की तुम्ही म्हणणार अजित पवारच्या गाडीत नोटा सापडल्या. हे तिथं अजून त्या गाडीचं पण काहीतरी उदाहरण भोरमध्ये दाखवलेलं आहे. हे सगळे प्रकार आहेत. निवडणूक आयोग आहे, पोलीस यंत्रणा आहे, बाकीची यंत्रणा आहे, त्यांनी याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करावी. पारदर्शकच निवडणुका पार पाडल्या पाहिजेत. आपल्या इथं शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे आणि त्याच विचारधारेने सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे असं माझं मत आहे. दादा, सकाळी तुम्ही हे सांगितलं, त्यानंतर 2 व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेले. एक काटेवाडी मधला आहे, काटे आणि बेसे सरपंच. अहो, मी तेच तुम्हाला सांगतोय की ज्यांचा आहे, मी अख्ख्या 6 विधानसभा मतदारसंघातलं तर बघू शकत नाही. ज्यांचा व्हिडिओ आहे, आपण एवढे मला अगदी प्रेमाने भेटायला इतक्या तास थांबलेला आहात, तर त्याच्याऐवजी काटेवाडीमध्ये जाऊन ते कोण आहेत त्यांना विचारलं असतं किंवा हे कशा करता झालंय, ते कधी झालंय, ते आत्ता झालं का 10 दिवसापूर्वी झालं का 5 दिवसापूर्वी झालं, ह्याची शहानिशा करा ना. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, सध्या रोहित पवारांचं एकमेव काम आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं गैरसमज पसरवणं, सतत ट्विट करणं. ट्विट करून आपण परवाच्या शेवटच्या सभेमध्ये पण बघितलं कशा पद्धतीनं त्यांनी ती नौटंकी केलेली होती. हे त्याचं कामच आहे. मी त्याला फार लहानपणापासून त्या ठिकाणी ओळखतो आणि त्याच्यावर मला त्याबद्दल जास्त काही बोलायचं नाही. तुम्हाला जे काही तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यातले जर कुणी माणसं तुम्हाला दिसत असतील तर तिथं जावा, त्या माणसांना विचारा, त्यांना प्रश्न विचारा आणि त्या पद्धतीनं दूध का दूध पाणी का पाणी होईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.